नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आता बोला बातमी आणि मी प्रवीण वटेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो. कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो खरोखरच मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की मराठी भाषा या विषयाने. तर आपण आता हे शिक्षण, मराठी शाळा हा जो विषय आपण निवडला आहे आणि याविषयी आपण चर्चा करणार. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपल्याला येत राहतील आणि आपण पाहत राहाल आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा विषय पोहोचले पाहिजेत, घराघरापर्यंत हा विषय गेला पाहिजे. विषयच तसा आहे मित्रांनो. विषय असा आहे की मित्रांनो, आज एक प्रश्न आपल्यासमोर आहे की आपण मराठी आहोत पण आपली मुलं मराठी शिकतात का, हा प्रश्न आहे. मराठी शाळा, आज मराठी शाळा म्हटलं तर मित्रांनो, मराठी खरोखरच म्हणजे आपण दोष कोणाला देणार किंवा या सगळ्या काही गोष्टी आपण या चर्चा तर करणारच आहोत आणि मानसिकतेचा सुद्धा विचार केला पाहिजे की आजच्या कशा पद्धतीने शिक्षण आहे त्या शिक्षणाविषयी पण विचार केलाच पाहिजे मित्रांनो. पण असं आहे की मित्रांनो, मराठी भाषा म्हटलं की आपली भाषेमध्ये वेगवेगळी आहे. कोकणची मराठी आहे, आपली खानदेशी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली घाटी जी आहे ती भाषा आहे. मराठी भाषा ही 10 किलोमीटरवरती गेले की थोडीशी भाषेमध्ये जी लकब आहे ती बदलली जाते. ही आपली अशी भाषा आहे मित्रांनो आणि याविषयी आपली भाषावरती आपलं प्रेम असणं स्वाभाविक आहे. मग मराठी कितपत बोललं जातं? मुंबईमध्ये साधारणतः मराठी हे फार कमी बोललं जातं आणि हिंदीच जास्त बोललं जातं, कारण तिथं वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे लोक राहत असतात आणि म्हणून तसं बोललं जातं. तर पण प्रथमतः आपण मराठीमध्ये बोला, त्यांनाही मराठीमध्ये बोलण्यासाठी आपण शिकवलं पाहिजे, मराठी आलं पाहिजे. या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. आणि मग मराठी शिक्षणामध्ये आपण काय करतो, आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये पाठवतो. मी इंग्लिश मिडियममध्ये घातलं पाहिजे. या शाळांचा सगळ्या काय आता जो गोंधळ आहे तो याच्यामध्येच आहे मित्रांनो. शिक्षण हे शिक्षण कसं आहे मित्रांनो आणि शिक्षणाचं बाजार आपण पूर्वी जर पाहिलं तर आपण ज्या शिक्षण माध्यमातून ज्या शाळाच्या आपण जिल्हा शाळा ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण माध्यमिक उच्च माध्यमिक हे शिक्षण आपण घेतलं, त्यावेळी शिक्षक कसे होते, कशा पद्धतीने शिक्षक होते? शिक्षक रागवायचे, मारायचे, बरोबर आहे की नाही? आमचे तर एक शिक्षक होते ते असे ह्या इथे असं ह्या इथे छडी ह्या हाताने मारायचे, असं नाही करायचं, असं करायचं आणि त्याच्यावरती मारायचे. आणि तसं शिक्षण घेऊन आपण शिकलो आहे. मग आपली मुलं जे आहेत ते कशा पद्धतीने शिकत आहेत मित्रांनो आणि ते शिक्षण कसं होतं? त्या शाळा आज आहेत का? शाळा कुठे आहेत मित्रांनो? शाळेमध्ये ओसाड आहेत, कारण सगळे काय आपण आता इंग्लिश मिडियममध्ये इंग्रजी बोललं पाहिजे, आलं पाहिजे हे आहे मित्रांनो. पण शिक्षणामध्ये जो बदल झालेला आहे मित्रांनो, आपल्या वेळेस तर तो बदल फार वेगळा बदल होता. आता बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत, सगळ्या काही गोष्टी एककेंद्र करण्याचा प्रयत्न करत आहे शासनाचा, तसं त्या पद्धतीत चालू आहे. आणि शिक्षण जे आहे ते पण बदललं पाहिजे. आपल्या मुलांना काय शिकवलं मित्रांनो, आपणच काय शिकवलं विचार करणं. मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतं त्यावेळेस शाळेमध्ये असताना म्हणजे संभाजी महाराजांच्या विरोधात बोलणं हे जास्त असायचं, ऐकायला यायचं, जी चर्चा वगैरे करायची त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जी छावा कादंबरी आहे ती छावा कादंबरी आली. छावा कादंबरी वाचल्यानंतर तुम्हाला कळलं आणि त्याच्यानंतर परत मग हा छावा चित्रपट आला. परंतु संभाजी महाराज त्यांनी त्याग केला, कितपत त्याग त्यांनी कशासाठी त्यागले या सगळ्या काही गोष्टी? आपल्यासाठी मित्रांनो, ह्या स्वराज्यासाठी, स्वराज्यामध्ये ह्या रयतेसाठी त्यांनी ते सहन केलं सगळ्या काही यातना संभाजी महाराजांनी. आणि म्हणून मित्रांनो तो आपला संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या त्या मुलांना शिकवला पाहिजे, शिकवण झाली पाहिजे. संभाजी महाराज एक ज्वलंत उदाहरण मित्रांनो आपल्यासमोर आहेत. त्यांना 13 ते 14 भाषा वेगवेगळ्या देशातल्या भाषा आहे संभाजी महाराजांना येत होत्या, ते बोलत होते त्या पद्धतीनं. एवढे विद्वान त्यांचं त्या ह्याच्यामध्ये होते. त्यांनी सातसकटसारखे, बुद्धकोशसारखे ग्रंथ जे तुम्हाला लिहिले गेलेले आहेत ते ग्रंथ ते त्यांनी त्यावेळेस लिहिलेले आहेत मित्रांनो. मग विचार करा, कमी वयामध्ये असताना संभाजी महाराज असे एकदम ज्ञानी होते, कवीसुद्धा होते. कवी कलश यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी असायची आणि ते ज्ञानावरती सुद्धा अफाट असं ते ज्ञान आणि अफाट असे शक्तिशाली जो राजा होता तो असा राजा भूत ना भविष्य असा राजा होणे नाही मित्रांनो, असे संभाजी महाराज होते. आणि म्हणूनच मित्रांनो त्या जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला कुठेतरी त्या वळणावरती सोडून राहिला होता तो आता पुनश्च परत आला पाहिजे. शिवाजी महाराजांनी
कितपत कशा पद्धतीनं लढाया केल्या, काय काय केलं, काय नीतिमत्ता, फक्त तलवारीच्या धारेवरतीच सर्व युद्ध जिंकले तर नाही. बुद्धिकौशल्याने कशा पद्धतीने त्यांनी युद्ध जिंकली, कशा पद्धतीनं त्यांनी माहिती सगळ्या काही गोष्टी घेत राहिले आणि कशा पद्धतीने माहिती बहिर्जी नाईकसुद्धा त्यांना ते पोहोचवत होते. मग सगळ्या काय गोष्टी मित्रांनो ह्या आमच्या मुलांना आज जग त्याविषयी अभ्यास करते. आता रॉ जर असेल तर तो बहिर्जी नाईकांनी कशा पद्धतीनं कम्युनिकेशन काय कशा पद्धतीनं होते, कोणत्या ते सुद्धा भाषा ते शिकवत होते. पक्ष्यांची भाषा, प्राण्यांची भाषा, हे बहिर्जी नाईक सगळं काय होतं जंगलखोर ह्याच्यामध्ये ते राहायचे. तिथली भाषा त्या पक्ष्यांच्या प्राण्यांची त्यांना समजत होती आणि ते त्या पद्धतीने ते बोलत होते त्यांच्याशी. म्हणजे मित्रांनो एवढा गाढा जो आहे तो इतिहास आपल्याला आहे, पण ते आपल्या मुलांना माहिती आहे का? आपल्या मुलांना माहितीच नाही, कारण त्यांना शाळेत ते शिकवत नाहीत आणि आपल्या घरी त्याचं काही कधी वाचत नसते किंवा आपल्याकडे पुस्तकं नाही आहे की त्यांना ते वाचायला द्यावं आणि त्यांनी ते वाचावं त्या अभ्यासातून. आजकालचा त्यांचा अभ्यास ते एवढं दप्तर मोठं असतं की ते मुलाला झेपतसुद्धा नाही आहे. एवढं दप्तर त्या बॅगमध्ये भरलेले असतात आणि काय हवं ते अभ्यास त्याच्यामध्ये. शिक्षणाचा नुसता बोजावार करून ठेवलेला आहे. किती फीस भरतायत, अक्षरशः रडकुंडीला येत आहेत पालक आहेत ते मुलांची फीस भरून आणि त्याच्यानंतर परत आणखीन एक सुरू झालं आहे आपलं क्लासेसमध्ये झालंच पाहिजे, क्लासेसमध्ये गेलंच पाहिजे. कशासाठी हवे आहेत क्लास? आपण घेतलेत का कधी क्लास? मला आठवत नाही की आपल्या वेळेस कधी क्लासेस वगैरे काय होते किंवा काय, आठवतसुद्धा नाही आहे. मग आता हे कुठून नवीन आले क्लासेस घेतले पाहिजेत म्हणून? कुठून आले पाहिजेत मित्रांनो? हे शिक्षणाचं ना सगळं काही विस्कळीत गेलेलं आहे. शासन ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देत नाहीत. आपले मुलं आज उच्च शिक्षित झाल्यानंतर UPSCसाठी MPSCसाठी बसले पाहिजेत. शासनाने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याच्या पद्धतीने त्यांनी अनुदान दिलं पाहिजे शासनाने. आणि त्याच्यामध्ये शासनाने हे पण सांगितलं की कितपत मुलांनी त्याच्यामध्ये बसावं, UPSC MPSCमध्ये किती पर्सेंटेजवाल्या मुलांनी बसावं, कशा पद्धतीने बसावं, त्यांना मार्गदर्शन हे शासनाने सुद्धा करणं फार जरुरीचं आहे. महाराष्ट्र शासन त्या पद्धतीने करतं का? नाही. शिक्षणाचा बोजावरच आहे हो सगळ्या काही गोष्टी मित्रांनो, आहे की नाही? मुलांना पहिलीपासून जे शिक्षण आहे ते कशा पद्धतीने असावं, संस्कार आपले जे महाराष्ट्रामध्ये घडलेले जे संस्कार आहेत ते त्यांच्यावरती कितपत प्रभावशाली आहेत, कितपत प्रभाव त्यांचा राहतो मुलांचा. आता तर जंजीच म्हटलं जातं त्यांना, प्रत्येक मीडियावरती किंवा इकडे तिकडे जंजी हा शब्द वापरला जातो. जो जंजी आहे मित्रांनो, जो वयामधून तो गेलेला व्यक्ती आहे, जंजी असं त्याला सगळीकडे आता संबोधलं जातं. अहो का नाही? त्याला मावळा का म्हणत नाही आहेत बरं? त्याला महाराष्ट्रामध्ये मावळा का म्हणत नाही आहेत? जंजी म्हणलं जातं, मग मावळा का नाही आहे? जंजी म्हणजे काहीतरी अर्थाने अर्थ वेगळा आहे. मावळा शिवरायांचा मावळा, शिवभक्त, आणि मग त्यालाच मावळा म्हटलं जातं. मग त्या पद्धतीने ती व्यक्तिमत्व आहे का, तर त्याला ते म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? कोर्टात आपलं वकिलाने कोट वगैरे घातल्यानंतर त्याला आपण कसं वकील म्हणतो, डॉक्टरांनी सफेद कोट घातला की त्याला आपण डॉक्टर म्हणतो. बरोबर आहे की नाही? तसा मावळा, मग त्यानं परिधान केल्यानंतर त्याला मावळा म्हणायचं का? विचाराने जसं चालणारे त्याच्या कृतीने त्याला आपण मावळा म्हटलं पाहिजे ना. हा शिवरायांचा मावळा. पण आत्ताच्या मुलांनी त्या सगळ्या काही गोष्टी आहेत का मित्रांनो त्यांच्याकडे? मग शिक्षण कुठे चाललं आहे? हे शिक्षणाचा बोजावर चालला आहे मित्रांनो. आणि म्हणूनच ह्या शिक्षणामध्ये ना मित्रांनो आता आधुनिकीकरण जास्त प्रमाणामध्ये आले. आधुनिकीकरण, आता जे शिक्षण होतं पूर्वीचं शिक्षणाप्रमाणे शिक्षण द्यावं का, हे असं माझं मत नाही आहे की पूर्वी जे शिक्षण पद्धती होती त्या पद्धतीने शिक्षण द्यावं. नाही, आत्ता जे आधुनिक शिक्षण आलेलं आहे, आधुनिक शिक्षणाच्या कशा पद्धतीने शिक्षण आहे ते शिक्षण दिलं पाहिजे. आता तर तुम्ही पाहताय की इंटेलिजंट AI आता आले. AIच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काय कुठे चाललं आहे, आता जग कुठे चाललं आहे. आपल्या काळामध्ये AI आले, आपले विचार कर, आपल्या भविष्यातले आपले मुलं आहेत तर त्यांच्या आल्यानंतर त्यांची मुलं म्हणजे आपले नातवंड हे AIमध्ये संपूर्णतः असणार. तर त्यांचं शिक्षण कशा पद्धतीने असेल, काय असलं पाहिजे शिक्षणामध्ये, आणि शिक्षण कशा पद्धतीने शिकलं पाहिजे. शिकला तर टिकलं, हे आता पूर्वीपासून आलं आणि आत्तापर्यंत आहे आणि याच्या पुढे सुद्धा राहणार आहे. जो शिकेल तोच टिकेल. हे समाजामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला शिक्षण फार महत्त्वाचं आहे. ते शिक्षण असलंच पाहिजे. माझा मूळ प्रश्न आहे मित्रांनो की शिक्षणाचा हा जो बाजार जो मांडलेला आहे ना, तो बाजारामधून आपण थोडंसं बाहेर आलं पाहिजे. मराठी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये आधुनिकीकरण झालं पाहिजे, त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. जे शाळा आहेत ते शाळाचे वर्ग आहेत ते वर्ग भरले पाहिजेत. आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मित्रांनो की माझ्या मुलाला मी माध्यमिक ह्या शाळेमध्येच पाठवणार, माझा मुलगा इथेच गेला पाहिजे आणि तिथे शासनानं त्या सगळ्या काही गोष्टी चालू केल्या पाहिजेत. हे शासनानं सगळ्या काही गोष्टी चालू करण्यासाठी आपण सुद्धा त्या पद्धतीने मागणी केली पाहिजे. शासनाकडे मागणी करणं हे प्रामुख्याने आहे. आम्ही ज्यावेळेस आपल्याकडे मतदानाला येतात किंवा
आणखीन काही इलेक्शन असतं त्यावेळेस अशा काही गोष्टी आपण मागतो का आपल्या एरियासाठी किंवा विभागासाठी मागितलं जातं, पण शाळांसाठी आमच्या विभागामध्ये आमची ही शाळा आहे, आमच्या गावामध्ये ही शाळा आहे, आमच्या शाळेला हे अनुदान द्या, आमची शाळा या पद्धतीनं झाली पाहिजे, आमच्या शाळेमध्ये आधुनिक पद्धतीनं सगळं काय असलं पाहिजे, आमच्या शाळेमध्ये कॅम्प्युटराईज सगळे काय असले पाहिजे, तर मुलांना शिकलं पाहिजे. ते पहिलीपासून ते 10वीपर्यंत ती शाळा आहे, पण त्याला संपूर्णतः माहिती त्याच्यामध्ये आली पाहिजे, वेगवेगळी माहिती आली पाहिजे. आध्यात्मिकामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये माहिती असणं फार जरुरीचं आहे, ते शिकवलं पाहिजे. वेगवेगळे विषय वेगवेगळे उपक्रम हे राबवले पाहिजे ते शाळेमध्ये. अशी शाळा पाहिजे, सर्वांगीण शाळा पाहिजे मित्रांनो, जिथे संस्कार घडले जातात ती शाळा. शाळेमधला जो आपले शाळेमधले जे आपले गुरुवारी असतात तेच आपल्याला शेवटपर्यंत त्यांनी शिकवलेले जे शिकवण असते तीच आपली शिजोरी आपल्याला आयुष्यभर गरज पडत, त्याचीच गरज आपल्याला असते, तीच आपल्याला पुढे येते मित्रांनो. जे शाळेमध्ये आपण शिकलोय, जे संस्कार आपण घेतले ते शाळेमधूनच घेतात. विद्यार्थी घरी कमी असतात, शाळेमध्ये जास्त असतात आणि तिथं त्यांच्यावरती संस्कार हे जास्त होतात मित्रांनो, आणि तिथे शिकले पाहिजेत. पहिले शिक्षक हे त्या पद्धतीने होते, आत्ताचे शिक्षक आहेत का त्या पद्धतीनं? आत्ताचे शिक्षक फक्त त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतात आणि निघून जातात. विद्यार्थ्यांच्याकडे त्यांचं कितपत लक्ष आहे ते सरळ सांगतात, हां तुम्ही क्लास, माझं काय समजत नसेल तर तुम्ही क्लास लावा. हे चुकीचं आहे. ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. आपल्या आसपासच्या आजूबाजूच्या आणखीन काय जे आपली मंडळी आहेत त्यांना जमा करून त्या शाळेमध्ये आपण गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की हां हे असं असं चुकीच्या पद्धतीने आहे, तर सुधारलं पाहिजे, ही शाळा सुधारली पाहिजे. आमची इच्छा आहे की शाळांना सर्व काय झालं पाहिजे. कला क्रीडामध्ये आपली मुलं कुठं कमी नाही आहेत मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये आहेत का? कबड्डी खो खो खेळणारे जर विद्यार्थी पाहिले तर राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय नाही, राज्यस्तरीय, नॅशनलमध्ये खेळलेले आहेत ना, खेळतातसुद्धा मित्रांनो. म्हणूनच मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी आपण जे आहे ते आवर्जून पाहणं जरुरीचं आहे. शाळेचा जो शिक्षणाचा बोजावार सगळा केलेला आहे, बाजार जो मांडलेला आहे तो बंद झाला पाहिजे. इंग्लिश मीडियम प्रत्येकाचे, आता नाव घेतलं तर आमदार खासदार सगळेच आहेत त्याच्यामध्ये, प्रत्येकाच्या शिक्षण संस्था आहेत. कशा पद्धतीने शिक्षण संस्था चालवतात आणि काय काय त्यांचं चालू आहे सगळ्या काय गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा आम्ही त्याच ठिकाणी आमच्या मुलांनासुद्धा आम्ही तिथे पाठवतो. का बरं आपण आपल्या जे मराठी शाळा आहेत जिथे सेमी इंग्लिश आहे त्या ठिकाणी आपण मुलांना पाठवत नाही? एकच अभ्यासक्रम आहे, काय अभ्यासक्रमामध्ये फरकच नाही. हा इंग्लिश बोललं पाहिजे त्याला, ठीक आहे, त्याला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला की मित्रांनो इंग्लिश बोलायला सुरुवात होते. काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? जे शिक्षण आहे तेच शिक्षण आहे, जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आहे, तेवढाच भाग आहे ना. मग आम्ही अतिरिक्त खर्च करतो आहे त्याच्यासाठी आणि चणचण पडते मग आम्हाला. आमच्या घरामध्ये सगळ्या काही गोष्टी आपल्या पैसे जमून सगळ्या काही गोष्टी आपण शिकवतो मुलांना, आणि मुलगा त्याच्यामध्ये जर फेल झाला किंवा आणि काही झालं तर ते टेन्शन वेगळंच असतं त्या पालकांना ते टेन्शन आहे. मुलगा जन्माला यायच्या आधीपासूनच त्याचं बाबा कुठे ॲडमिशन करायचं, काय करायचं याचं नियोजन हे लग्नाच्या आधीपासूनच चाललेलं असतं. म्हणजे मुलगा जन्माला यायच्या आधीपासूनच सगळ्या काय गोष्टी चालू असतात. कारण शिक्षण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. शिकलात तर टिकलात, नाही शिकलात तर काही अर्थ नाही मित्रांनो. म्हणून सगळ्या काही गोष्टी धडपड चालू असतात, कारण आपण त्याच्यामधून गेलो आहे ना. आपण शिकलो नाही, आपण कमी शिक्षण झालं आपलं, मग आपल्याला त्याचं माहिती येते की अरे आपण पण याच्यामध्ये जास्त शिकायला पाहिजे होतं. आपल्या मुलांनी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त शिकलं पाहिजे ह्या अपेक्षा असते. कुठेतरी चांगली नोकरी केली पाहिजे, कुठेतरी चांगला व्यवसाय केला पाहिजे, काही केलं पाहिजे, पण त्याला शिक्षण फार जरुरीचं आहे. आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण आहेत. असंख्य आता टेक्निकल शिक्षण मित्रांनो येत आहेत. AI सांगितल्यानंतर विचारूनच नका की पुढं काय काय शिक्षणाचं अजून काय वाढून ठेवलं माहीत नाही मित्रांनो. आपल्याकडे IIT सारखं जर शिक्षण असेल, सगळं काय आहे आपल्याकडे, आपली मुलं काही कमी नाही आहेत मित्रांनो. पण ह्या शिक्षण शैली जी आहे, ते शिक्षण पद्धती जी आहे ती बदलली पाहिजे. सुरुवात जिथून आहे ना तिथून पहिलीपासून जी सुरुवात आहे ना ते सुरुवात बदलली पाहिजे, हा हेतू आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की हा बाजार जो मांडलेला आहे तो मित्रांनो कुठेतरी थांबला पाहिजे. चांगलं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे. मी 2 टॅग गोष्टी याच्यामध्ये केल्यात की ते महाराजांनी शिकवलं, जे आमच्याकडे शिजोरी सर्व काय आहे ते आमच्या मुलांना दिले पाहिजे, ती महत्त्वाची आहे, ती शासनाने घेतली पाहिजे. शासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आपल्या आसपासचे जे नेते मंडळी आहेत, आमदार खासदार आहेत, त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आमच्या ठिकाणी या शिक्षणाची हे काय माध्यमिक शिक्षण आहेत, हे वर्ग आहेत, हे भरले पाहिजेत, चालले पाहिजेत. याच्यासाठी आपण पुढाकार येऊन सांगितलं पाहिजे, चाललं पाहिजे आणि त्यांचीसुद्धा मुलं त्याच्यामध्ये शिकली पाहिजेत. जाता जाता मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण. तोपर्यंत नमस्कार.